आणि जर तसं असेल तर तुम्ही अजिबात BSc नर्सिंगला ॲडमिशन घेऊ नका, कारण हा कोर्स तुमच्यासाठी मुळीच बनलेला नाही आहे. सर्वांना नमस्कार. निकिता धनी ऑफिशियल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आजच्या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल की BSc नर्सिंग हा कोर्स करावा की नाही करावा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत की BSc नर्सिंग कोर्स नक्की आहे तरी काय. तर सर्वात प्रथम BSc नर्सिंगचा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UG कोर्स आहे, हा डिप्लोमा नाही आहे. मी पहिलेच क्लिअर करते की BSc नर्सिंग हा एक 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, जो कोर्स तुम्ही एका ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीमधून करू शकता. जसं की मी आता महाराष्ट्रामधून हा कोर्स करते, मुंबईतल्या एका कॉलेजमधून. तर माझी युनिव्हर्सिटी येते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक. तर अशा प्रकारे तुम्ही हा कोर्स चांगल्या पद्धतीने करू शकता. तर काय काय क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कोर्स करण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्ही एका चांगल्या कॉलेजमधून 12th सायन्स पासआउट पाहिजेत, ज्याच्यामध्ये तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय तुमचे 12thमध्ये पाहिजेत. आणि तुम्हाला मिनिमम 60% मार्क्स पाहिजेत 12वीच्या परीक्षेमध्ये तुमच्या. त्यानंतर तुम्ही इलिजिबल आहात. तुमच्या राज्यातील जी परीक्षा आहे, आता माझ्या वेळेस नीटची एक्झाम होती BSc नर्सिंगला ॲडमिशन घेण्यासाठी, पण आता करंटली 2-3 वर्षापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांची CET चालू केलेली आहे. तर ते MST CETनुसार नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकतात. आता नंतर गोष्ट येते की तुम्ही या सर्व कॉलेजेसला ॲडमिशन कसं घेऊ शकता. तर 12वीनंतर तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या स्टेटमधलं. जसं की महाराष्ट्रामध्ये आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग काउन्सिलिंग चालू होते. तर त्या पद्धतीने तुम्ही यावर्षी देखील ती काउन्सिलिंग करू शकता. काउन्सिलिंग चालू झालेली आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन तसं करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट देखील कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंट देखील BSc नर्सिंगचे कॉलेजेस आहेत. तर जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आता मी ज्या कॉलेजमधून BSc नर्सिंग करते ते माझं प्रायव्हेट कॉलेज आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल 6 गव्हर्नमेंट BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत आणि अजून देखील कॉलेजेस त्याच्यामध्ये यावर्षी ॲडअप झालेले आहेत. एक अलीकडच्याच काळामध्ये म्हणजे 2-3 वर्षापूर्वी BSc नर्सिंग हा कोर्स बेसिक BSc नर्सिंग कोर्स होता, पण आता हा कोर्स BSc नर्सिंग कोर्स झालेला आहे. आणि पहिले कसं म्हणजे 12 महिन्यांची एकदाच तुमची एक्झाम व्हायची युनिव्हर्सिटीची, पण आता तसं नाही आहे. आता सेमिस्टर पॅटर्न आलेला आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम देणार. जसं की मी आता 5th सेमिस्टरची नुकतीच एक्झाम दिलेली आहे. तर आता मी 3rd इयरमध्ये आहे. म्हणजे असे तुमचे एकूण 8 सेमिस्टर असणार आणि तुम्ही 7 वेळा एक्झाम देणार. म्हणजे 7 सेमिस्टरपर्यंत तुम्ही एक्झाम देणार आणि जे तुमचं 8वं सेमिस्टर असणार ते तुमचं 6 महिने इंटर्नशिपमध्ये इन्क्लूड केलं जाणार. तर या 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला खूप सारे विषय येतात. जसं की आता तुमचं फर्स्ट इयर आहे, तर फर्स्ट इयरमध्ये 2 पार्टिशन पडतात, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. तर त्याच्यामध्ये डिफरंट सब्जेक्ट आहेत. आता आपण येऊया आपल्या मेन टॉपिककडे. तो म्हणजे BSc नर्सिंग ही एक चांगली करिअरची संधी आहे की नाही, म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला सर्वांना रिग्रेट झालं नाही पाहिजे, पश्चाताप झाला नाही पाहिजे. तर अशा स्टुडंटसाठी स्पेशली आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर माझं BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन 2022 साली झालं. त्यावेळेसचा जो माझा काही अनुभव आहे आणि आत्ताचा जो माझा या कोर्सच्या रिलेटेड जो काही अनुभव आहे, जो 3-4 वर्षामध्ये मी जो काही अनुभव या कोर्समध्ये घेतलेला आहे, तो कम्प्लिटली डिफरंट आहे. जे खूप सारे लोकांचं मिथ आहे BSc नर्सिंगच्या रिलेटेड की हा कोर्स असा आहे तसा आहे, डॉक्टरच्या अंडर तुम्हाला काम करायचं आहे, पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन काहीतरी हा कोर्स तुम्हाला देतो आहे. या 4 वर्षाच्या डिग्री कोर्समध्ये तुम्ही एक कम्प्लिटली मेडिकल नॉलेज ग्रास्प करणार आहात. पेशंटला कसं ट्रीट करायचं हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आणि जेव्हा एखादा पेशंट तुम्हाला चांगल्या प्रकारे रिॲक्शन देतो, जे समाधान त्याच्या चेहऱ्यावरती असतं ते काहीतरी डिफरंट असतं. ते या ठिकाणी मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण आता BSc नर्सिंग हा कोर्स कोणीही करू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांमध्ये कम्प्लिटली मेहनत करण्याची तयारी आहे, त्याच्यानंतर हार्डवर्किंग स्टुडंट आहात, तुम्ही स्टडीवरती फोकस करू शकता चांगल्या प्रकारे, त्यांच्यासाठीच हा कोर्स आहे. जर तुम्ही स्टडी चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत, मेहनत करण्याची तुमची तयारी नसेल, तर हा कोर्स बिलकुल तुमच्यासाठी बनलेला नाही. मी आत्ताच तुमच्यासाठी सांगते, कारण खूप सारे चॅलेंजेस या कोर्समध्ये तुम्हाला पुढे येणार आहे. कारण या कोर्सचा जो सिलेबस आहे तो फार वास्ट आहे. 7 सेमिस्टर तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम देणार आहेत आणि त्यातल्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला 4 ते 5 सब्जेक्ट आहेत. 4 ते 5 सब्जेक्टची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, प्री फायनल द्यायची आहे, मिड टर्म द्यायची आहे, त्याच्यानंतर मायक्रो टीचिंग असणार आहे, तुमचं सेमिनार असणार आहे, ग्रुप प्रोजेक्ट आहेत.
या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला ही डिग्री प्राप्त करायची आहे. तर एका पॉईंटला कुठेतरी स्टुडंट फ्रस्ट्रेट होऊन जातात, पण ज्या विद्यार्थ्यांमध्ये संयम आहे, पेशन्सनी ते सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात, त्यांच्यासाठी नक्कीच हा कोर्स डिमांडिंगमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की 12वी झालेल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी BSc नर्सिंग हा एक चांगला उत्तम पर्याय आहे. त्यांनी इतर कोर्स म्हणजे तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग जर तुम्हाला मेडिकल कॉलेज भेटत नसेल, BMS भेटत नसेल, तर नक्कीच तुम्ही BSc नर्सिंगसाठी ट्राय केलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ आज आपण इथे स्टॉप करू. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून आगामी येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि तुम्हाला कुठल्या विषयावरती नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तोपर्यंत नमस्कार.